हॅलो, वेलकम बॅक. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहते वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत साई श्रद्धा स्फूड ससूनगर आयोजित विजय शेठ पाटील चषक 2026 मॅच क्रमांक दुसऱ्या फेरीतील पहिला आपण पाहणार आहोत. दोन्ही संघानं एक एक मॅच जो आहे तो जिंकलाय. शिवसाई स्फूड पलसाचा पाडा आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय. चला मॅच लावते सुरुवात. पहिला बॉल तेज तरार होता, परंतु चुकीच्या दिशेनं पाहायला मिळतोय. वाईट बॉल न मात्र धावफलक्याला सुरुवात होईल शिवसाई स्फूड पलशाचा पाडा या संघाला. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयेश फरले अँड विकास हरवटे हे दोन बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल गोलंदाज आपण पाहिला तर मग विजय बुधर. पुढील बॉल ओ मिस टाइम्स टू इस्टँडच्या मागे मात्र झेल होतं ड्रॉप. एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले दोन्ही अंकांवरती. सामर्थ्य हे जिंकण्यातून नव्हे तर तुम्ही करत असलेल्या संघर्षातून निर्माण होत असतं. इथून आपण पाहिलं तर मग चांगला संघर्ष करावा लागणार आहे धावफलक बनवण्याकरिता. दोन फलंदाज आपण पाहतो विकास अँड जयेश. पुढील बॉल हो समोरच्या दिशेने खेळण्याची मानसिकता होती, परंतु फ्ले अँड मिस हा डॉट बॉल. आडवा बॅट न निश्चितच यावेळेस आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न होता. पुढील बॉल अजून एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. चांगले गोलंदाजी केले जाते विजयच्या माध्यमातून. लेन अँड लाईन योग्य त्या रीतीने मात्र फेकली जाते. आपल्यामध्ये असलेले कौशल्य, आपल्यामध्ये असलेली क्षमता, आपल्यामध्ये असलेले टॅलेंट मात्र या ठिकाणी सिद्ध करत असताना विजय हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत आपण पाहिलं तर मग तिन्ही चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. समोरच्या दिशेने चेंडूला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. शतरक्षक थोडे दूर होते, मात्र चेंडूला अडवण्याकरता सक्सेसफुल ठरलेत. हाईट फॅक्टर येस, पंचांच्या मनामध्ये शंका आहे भीमर आहे की नाही, आणि पंचांच्या माध्यमातून तिसऱ्या अंपायरकडे हा डिसिजन मात्र सोपवला गेला. येस, नो बॉल असणार आहे, कारण कमरेच्या वर मात्र पाहायला मिळालाय. माणसांच्या मनामध्ये शंका होती आणि ती शंका मात्र ठिकाणी दूर केली गेली आहे. म्हणजेच येणारा पुढचा बॉल हा फ्रेड असणार आहे. फ्रीडम मिळाला जाईल बॅटर करता देखील मोठा स्ट्रोक खेळण्याकरता. ऑन साइडला खेळले गेलेत विकास. वन बाउन्सला चेंडूला फील्ड केलं जाईल. तोपर्यंत दोन धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील पूर्ण होताना आपण पाहतोय.
3 धावा धावफलकावरती निश्चितच ऍड केल्या जातील. 3 धावफलक पोचलं जाईल ते म्हणजेच 8 अंकांवरती. चार चेंडूंचा खेळ मात्र इथून संपन्न झाला. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 60. विजयचा पुढील बॉल. ओ यावेळेस अजून एक डॉट बॉल मात्र ठिकाणी पाहायला मिळतोय. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनामध्ये असतात आणि ज्या दिवशी तुम्ही मनावरती विजय मिळवाल ना त्या दिवशी निश्चितच आपोआप चांगला मार्ग तुमच्याकरता निघू शकतो. पॉझिटिव्ह पॉइंटनं मात्र निश्चितच चांगला गेम खेळावा लागतो क्रिकेटच्या पटलावरती. पुढील बॉल. ओ यावेळेस समोरच्या दिशेने खेळले गेलेत. 20 ते 50 हा स्ट्रोक मात्र पाहायला मिळतो जयेशच्या बॅटमधनं. 2 धावा इथून पूर्ण केल्या जातील. पुन्हा एकदा ओव्हरथ्रो होताना आपण पाहतोय आणि निश्चितच धावा मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावून पूर्ण केल्या जात आहेत आणि जणू काही हा धावून पूर्ण केलेला चौकार येतोय की काय. आणि यस 4 धावा मात्र इथे येतील आणि या 4 धावेने धावफलक पोचले गेले 12 या अंकांवरती. पहिल्या षटकाचा खेळ आहे तो इथून मात्र संपन्न झालाय. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत बिनबाद 12. सुरुवात ही एक चांगली झाली आहे आणि ज्यावेळेस म्हटले गेले इमारत बांधताना जर तुमचा फाउंडेशन तुमचा पाया जर मजबूत असेल तर तुमची इमारत तेवढीच मजबूत होत असते आणि तशाच प्रकारचं क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चांगला धावफलक उभा करण्याचा प्रयत्न इथून मात्र केला विकास अँड जयेशनं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती जोडलेत. चला थोडीशी घाई करायची. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो ड्रिंक ब्रेक मात्र घेतला गेलाय. आपण जाणार आहोत आमचे डिझमान महेंद्र पवार यांच्याकडे. त्यांच्या माध्यमातून ऐकूया एखादा मधुर संगीत. माथे गुफोन राती पाघेड़ी रे हम कुण छे देखे जो हाथों में दोंदे दिखंदे धारियो रे हम के छेड़ी ले देखे जो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहिलं तर मग पोचले गेले 12च्या घरामध्ये. नंबर 2चं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कैलास. पहिला बॉल कैलाससाठी पेक्षा कव्हरच्या दिशेने खेळले गेलेत. विकास एकदा वेगाने पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील वेगाने ही पूर्ण केली गेली आहे. धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 14 अंकांवरती. 14 धावा ऑन द स्कोर बोर्ड. आयुष्यात जन्मापासून ते मरेपर्यंत कार्यरत असलेला एकमेव शिक्षक म्हणजे अनुभव आणि तो अनुभव आहे विकासकडे. आणि या ठिकाणी आपण पाहिलं पहा किती सुंदर स्ट्रोक मात्र अटेम्प्ट केलाय. चेंडू जाईल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंच देखील त्या ठिकाणी इशाऱ्याची वाट पाहत आहे. नेमका चेंडू आपण पाहतोय कुठल्या दिशेने मात्र लँड झाला हे देखील आपण पाहणार आहोत. हे चौकार आहे आणि या 4 धावेने धावपलीकडे निघून गेलाय. 4 धावांनी करता येतोय विकासच्या बॅटमध्ये आणखी एक चौकार आणि या चौकाराच्याच साहाय्याने धावसंख्येचा देखील बदलला आहे आकार. धावसंख्या पोचली गेली ती म्हणजेच 22 अंकांवरती. पहा काय जबरदस्त खेळ मात्र ठिकाणी चालू आहे. म्हटलं गेलं जगाच्या रंगमंचावरती असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर टाळ्या ह्या तुमच्याकरता वाजल्याच पाहिजे. आणि निश्चितच आपण पाहतोय सध्या तरी हा क्रिकेटचा रंगमंच पाहतोय आणि या क्रिकेटच्या रंगमंचावरती आपण पाहिलं तर मग विकास हरवटेच्या माध्यमातून चांगली बॅटिंग ही मैदानाच्या आतमध्ये दर्शवली जाते. धावफलक पोचले गेले 22च्या घरामध्ये. पुढील बॉल कैलास वजरेचा आपण पाहणार आहोत.
आखू टप्प्याची लेन समोरच्या दिशेनं चेंडूला फिक करण्यामध्ये असफल ठरले गेलेत. फटक्यामध्ये तेवढी पॉवर जनरेट केली नव्हती आणि निश्चित आपण पाहिलं तर मग झेलच्या स्वरूपामध्ये विकास हरवटेचा खेळ मात्र ठिकाणी संपुष्टात आला. विकास हरवटे बाद. थँक्यू सो मच महेंद्र पवार. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश फरळे आलेत. पुढील बॉल ओ आल्या आल्या मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल एका टप्प्यानं डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरता येतोय गणेश फरळेच्या बॅट मधनं. हाय चौकार. धावा देऊन जाईल 4 चौकार. थँक्यू. यावेळेस 26 टाइम स्ट्रोक आपण पाहतोय. पॉइंटला मात्र चेंडू निघाला होता. एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 27 अंकांवरती 27 धावा धावफलकावरती मात्र लागल्या गेलेत. दोन्ही षटकांच्या समाप्तीनंतर जबरदस्त सध्या तरी हे धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय. शिवसाई स्पोर्ट पलशाचा पाडा या संघाच्या माध्यमातून. पुढील बॉल ओ यावेळेस आपण पाहतोय प्ले अँड मिस. दयानंद धोदोडे आलेत बॉलिंग ट्रॅक वरती आणि पहिला बॉल त्याने मात्र निर्धाव हाताळलाय. आणि ज्या वेळेस पहिला चेंडू डॉट फेकतो ना गोलंदाज त्यावेळेस निश्चितच त्याचं मनोबळ थोडस वाढलं असतं. आत्मविश्वास या ठिकाणी थोडासा वाढला गेलाय दयानंदचा देखील. ओ अजून एक डॉट बॉल पहा. जबरदस्त गोलंदाजी हाताळली जाते मिस्टर दयानंद धोदडेच्या माध्यमातून. बॅटरचा वीक झोन आहे ते ओळखलं गेलंय आणि त्याला अनुसरून ही चेंडूची हाताळणी अगदी योग्य त्या टप्प्यावरती मैदानाच्या आतमध्ये केली जाते. म्हणूनच कधीच कोणाला कमी समजायचं नाहीये. सोनं जरी महाग असलं ना तरी त्याला मात्र लोखंडाच्या तिजोरीमध्ये ठेवलं जातं. यावेळेस ऑन स्ट्राईकला खेळले गेलेत. एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न परंतु दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण केले आणि कदाचित तिसरी देखील पूर्ण केली जाते की काय. पंच थोडेसे विचार विनिमय त्या ठिकाणी करतायत आणि निश्चितच आपण पाहतोय तिसऱ्या अंपायर कडे हा डिसिजन मात्र दर्शवला गेला आहे. पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज मात्र पोचलेत की नाहीत ह्याच्याकरता आता मात्र हे डिसिजन थोडंसं पेंडिंग ठेवलं गेलंय. तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून योग्य तो डिसिजन मात्र या ठिकाणी दिलाच जाईल यात काही शंका नाहीये. कारण आपण पाहतोय 2 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय.
आणि डिसिजन आहे OUT आउट. कारण खूप क्रिटिकल हा डिसिजन होता आणि निश्चितच चांगले अंपायरिंग संतोष वळवी सरांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झालेत. गणेश धाव फलक पाहिलं तर पोचलं गेले ते म्हणजेच 29 अंकांवरती सध्या तरी ही धावगती आपल्याला पाहायला मिळते. दैनंदिनचा पुढील बॉल समोरच्या दिशेने खेळण्याची मानसिकता, परंतु हलकीच बॅटचे स्निक लागले गेले. फलंदाज या ठिकाणी बाद नसणार आहे ते म्हणजेच जयेश मात्र या ठिकाणी बाद झालेत. धन्यवाद अडीचं, थँक्यू सो मच. आणखी एक फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झालाय. क्रिकेटच्या पटलावर ते निश्चितच म्हटलं गेले ना, सर्वात सूक्ष्म आणि ताकदवान काय असेल तर ते तुमचे आणि तुमच्या मनातील विचार. कारण उद्ध्वस्त आणि परिवर्तन याची शक्ती फार अफाट असते. कारण तुमच्या मनातील जर विचार पॉझिटिव्ह असतील ना तर निश्चितच तुम्हाला चांगला संघर्ष करण्याकरता कोणी अडवू शकत नाहीयेत. पुढील बॉल यावेळेस आणखी एक डॉट बॉल या ठिकाणी हाताळला गेलाय. नितीन हाळीत मैदानाच्या आतमध्ये, परंतु ते देखील फ्ले अँड मिस डॉट बॉल खेळले गेलेत. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 29 आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग आतापर्यंत 3 चेंडू डॉट हाताळले, एक विकेट देखील घेतलाय. यावेळेस चांगला फटका आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. वन बाउन्स ना चेंडू मात्र सीमारेषा लगत निघाला होता, परंतु लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकांना चांगला बॅकअप मिळाला. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज रनआउट देखील झालेत, परंतु नेमक्या धावा किती पळून पूर्ण केलेत हे देखील आम्ही पाहणार आहोत. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आपण पाहिलं तर मग फलंदाज या ठिकाणी बाद झालेत, म्हणजेच 2 धावा धाव फलकावरती ऍड केल्या जातील आणि या 2 धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 31 अंकांवरती आणि जिंकण्याकरता 32 धावा या बनवायच्या आहेत. हा बॅटिंग कार्ड तुम्ही पाहू शकाल. जयेश फरलेने बनवले 4 मध्ये 5, त्याच्यानंतर विकास अरवटेने बनवलेत 8 मध्ये 15, गणेश फरलेने बनवले तर 5 मध्ये 7, अजय फरले निश्चित आपण पाहिलं तर मग एकही चेंडू खेळले नाहीत, नॉट आउट राहिलेत, परंतु नितीन मालकरी यांनी 2 मध्ये बनवले 2. अशा प्रकारचं हे धावफलक तुम्ही पाहू शकाल. 3 ओव्हरचा खेळ मात्र इथून संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा लागल्यात 31. पुढील मॅचचा टॉस देखील आपण करणार आहोत. 2 संघ असणार आहेत, साई श्रद्धा स्पोर्ट बापाणे आणि साई दुर्गा ससूनवगर. या 2 संघामध्ये पुढील मॅच हा आपण पाहणार आहोत. चला दोन्ही संघाच्या संघनायकांना आम्ही विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचं आहे. त्वरित या. धन्यवाद ऑर्डरचं, थँक्यू सो मच. आपण जातो टॉस बॉक्सच्या दिशेनं. पुढील मॅचचा टॉस करणं देखील खूप महत्त्वाचं आहे. साई श्रद्धा स्पोर्ट बाफाणे आणि त्यांच्या समवेत आपण पाहणार आहोत साई दुर्गा स्पोर्ट ससूनवगर. या 2 संघामध्ये साई दुर्गा स्पोर्ट ससूनवगर टीमचे संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेत. आम्ही विनंती करणार आहोत साई श्रद्धा स्पोर्ट बाफाणे संघाचे संघनायक. चला थोडंसं फास्ट यायचं आहे. साई श्रद्धा स्पोर्ट बाफाणे संघ थोडीशी घाई करा, कारण मैदानाच्या दिशेने देखील आपण पाहतोय फील्ड अगदी सेट करून झाली आहे. चेसिंगला देखील सुरुवात होईल. चला अतिथी कक्षामध्ये निश्चितच अतिथी आपल्याला या ठिकाणी लाभले आहेत. हर्षदजी पाटील सरांना आम्ही विनंती करतोय आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस आहे तो या ठिकाणी संपन्न करणार आहोत. मॅच क्रमांक पहिल्या फेरीतील 3 चा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. एका बाजूने साई श्रद्धा स्पोर्ट बाफाणे, दुसऱ्या बाजूने साई दुर्गा स्पोर्ट ससूनवगर या 2 संघामध्ये टॉस केला जातोय.
हर्षदजी पाटील आहे त्यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी मात्र केला जातो. चापासचा कॉल येतोय साई दुर्गा स्पोर्ट ससुनगर टीम कडनं, परंतु काटा आलाय. टॉसचा निकाल आपण पाहिला तर मग साई श्रद्धा स्पोर्ट बापाणे संघाच्या बाजूने लागलाय. हर्षदजी पाटील यांना विनंती करतो शुभेच्छा द्या आणि पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. फक्त निर्णय केलवायचा आहे. बॅटिंग बेस्ट ऑफ ऑल शुभेच्छा आहे तुम्हाला देखील शुभेच्छा. मॅचला होते सुरुवात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील होतोय बदलाव. जोडले जातील आमचे साथी समालोचक मिस्टर जयेश डुकले. खूप खूप धन्यवाद विजय. पहिलाच बॉल मात्र उडवलाय हवेत. फिल्डर तिकडे करणार नाहीये चुकी आणि पहिल्याच बॉलवर गोलंदाजाला विकेट मिळाली आहे. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करूया. आपण पाहतोय श्री साई श्रद्धा स्पोर्ट्स सुनवगर आयोजित आदरणीय सन्माननीय श्री विजय शेठ पाटील चषक 2026 हा नेत्रदीप सोहळा. मैदानाच्या आतमध्ये नेमकं काय घडलंय आता पाहिलं आपण तर मग हा सेकंड राऊंडचा पहिला मुकाबला आहे. अर्थातच तिसऱ्या क्रमांकाचा मॅच पाहतोय आपण. चेसिंगसाठी उतरलेला टीम पाहायला मिळतोय आपल्याला साहित्य स्पोर्ट्स फादरवाडी टीम. धावा चेस करायचे आहेत 32, परंतु या वेळेला पाहतोय आपण फर्निचर डिस्टर्ब केलंय. पाहतोय वारंवार विकेटची मात्र पडझड होताना पाहायला मिळतंय. गोलंदाजी लय भारी आणि फलंदाजावर आपण पाहतोय आपली मात्र आपण पाहिली आहे तर मोहर उमटवली आहे. सलगचे 2 चेंडूवर 2 विकेट खात्यामध्ये. पाहतोय गोलंदाजाचा मात्र जलवा. बघा फुलटॉस मात्र कन्वर्ट करायचं होतं. 3 यष्ट्यामधला हा चेंडू मात्र जिथे मिस केला तिथेच आपण पाहिलं तर मग फलंदाजाचा मात्र आपण पाहिला तर जो इंटेन चुकला आणि फर्निचर डिस्ट्रॉय झाला. हॅट्रिक बॉल असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईन दयानंद. मात्र यावेळेला हलकासा बॅटचा फेस ओपन केला. चेंडूला दिशा दिली जाते. डीप गली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि पाहता पाहता 2 धावा मात्र जे नव्याने आलेले बॅटर दयानंद त्याने मात्र आपण पाहिलं तर जोडल्या गेल्यात. आणि बघा ही सुरुवात आपण पाहिली आहे तर मग 2 विकेटच्या नंतर मी येते कारण की 32 धावा कॅल्क्युलेट क्रिकेट खेळावं लागेल. परंतु जिथे 2 विकेट गमावल्यानंतर आपण पाहिलं की इकडे आपण पाहिलं की धावफलकाला सुरुवात. अजयची गोलंदाजी छान आत्तापर्यंत राहिली आहे. शपाळ मात्र पाहिला पुन्हा एकदा फटका हवेत. विकास मात्र आले होते पुढे. पाहतो यावेळेस थोडीशी 2 खेळाडूमध्ये झालेली टक्कर पाहायला मिळाली आहे. दुखापत होण्याची दाट शक्यता आपल्याला पाहायला मिळते आहे. परंतु नेमकं झालंय काय कारण की झेल पडला आपण पाहिलं 2 खेळाडूंच्या मध्ये आणि 2 धावा मात्र इथे बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळत आहेत. विकास सरवडे त्यांना आपण पाहतोय थोडीशी दुखापत होताना पाहायला मिळतात. विकास सरवडे यांना विसरून चालणार नाहीये कारण की एक उत्कृष्ट संगीतकार देखील आहेत, गीतकार आहेत, गायक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अनेक गीतं देखील आपण पाहिले तर बनवले गेलेत. खास करून धाणी गावाचं विश्वनाथ जाधव नक्कीच हे गीत देखील आपण पाहिलं त्यांना देखील खूप प्रसिद्धी मिळाली. ते गीत देखील त्यांच्या माध्यमातून गायलं गेलं. परंतु आज क्रिकेट खेळत असताना आपण पाहिलं तर थोडीशी इंजरी देखील त्यांना होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. डेफिनेटली आपण पाहतोय या वेळेला
ज्याप्रमाणे थोडीशी इंजरी जाणवली गेली होती विकास यांना, परंतु त्यानंतर आपण पाहू शकतोय की थोडंसं फील्ड चेंजअप देखील पाहायला मिळते. 2 धावा तिकडे मिळायला धावफलक पोहोचले गेले 4च्या आकड्यावर. लक्ष सोडल्या जातील. थेंबे थेंबे तळसाचे जसं म्हटलं जाते ना, बुन बुन से सागर भरताय. परंतु यावेळेला आपण पाहिलं तर मग सिंगल डबल जी बेसिक म्हटलं जाते क्रिकेटचं, आणि ते बेसिकला जोडून मात्र आता धाव फलकाला सुसज्ज मात्र करण्याचा प्रयत्न पाहायला मिळत आहे. 6 फलकावर आपण पाहतोय आणि 2 गडी गमावलेत. सरळ बॅटच्या साहाय्याने चेंडूला उडवलं जात आहे. खाली क्षेत्रामध्ये चेंडू पडलाय. गणेश आलेत पुढे चेंडूला फील्ड करत असताना पुन्हा एकदा आपण पाहिलं तर 2 धावा या जोडल्या जात आहेत आणि या 2 धाव्यांनी धावसंख्येचा आकार वाढताना पाहायला मिळतोय. 8 या आकड्यावर पोहोचला जात आहे. मात्र आपण बघितलं की स्क्वेअर लेग अंपायर मात्र इथे इन्व्हॉल्व्ह झालेत आणि त्यांनी सांगितलं की 2 तर घेतल्या होत्या, परंतु त्यामध्ये एकच असेल, एक अपूर्ण, कारण की 1 शॉटचा इशारा मिळाला आहे. आणि आपण पाहिलं तर मग जी मेहनत केली होती ती थोडीशी मात्र आपण पाहिले तर वाया गेली हे म्हणावं लागेल. आणि पाहिलं आपण तर मग जवळजवळ पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण होताना पाहायला मिळते. 2 बाद फलकावर 7 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये आपण जवळजवळ बघितलं तर मग 7 धावा आल्या आहेत. आता डोळ्याच्या समोर आपण बघितलं तर 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धाव्यांची गरज. 12 चेंडू आणि 25 धावा. बॉलिंग ट्रॅकवर विकास ज्यांना आपण पाहतोय एक चांगले गायक सिंगर म्हणून आपण त्यांना नेहमीच पाहिले गेलंय, कारण की मग पालघरमध्ये आपण पाहू शकतोय कॉमेडी सिरीज त्यांच्या माध्यमातून बनवल्या जात आहेत. अनेक गीतं अशी बनवली जातात आणि त्याच्यामध्ये त्यांनी गावाचं विश्वनाथ जाधव हे नाव खूप आपण पाहिलं. हे गाणं जे आपण पाहिलं ना ते खूप प्रसिद्ध देखील झालं आणि त्यांच्या सोबतीने त्यांचे आणखीन एक मित्र त्यांना देखील आपण पाहिलं जी गाण्याची रचना मात्र करताना आपल्याला बघायला मिळाली. आता ते गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यावेळेला रन आउट बाद. नवीन बॅटर आता बॅटिंग करण्यासाठी आलेले आहेत. कमलाकर भोरड नावाचे बॅटर आणि कमलाकर यांना आपण 9 सेकंडकडे पाहतोय, परंतु विकासची गोलंदाजी आतापर्यंत जे ज्यांनी चेंडू फेकले गेलेत 3 मध्ये 2, म्हणजेच आता आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी 23 धाव्यांची गरज असेल आणि 9 चेंडूचा खेळ शेष असेल. उलटा फटका खेळण्याचा मनसुबा आधीच दर्शवला होता बॅटरने, त्याला अनुसरून मात्र हा चेंडू हाताळला गेला. थोडासा झोनच्या बाजूने आपण पाहिला, म्हणजे बाहेर या चेंडूची हाताळणी करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. 2 धावा मात्र आपण पाहिलं तरी ते जोडल्या जात आहेत. अगं सिंगल डबलने आता मात्र थोडंसं कार्य आहे ना कठीण होताना पाहायला मिळते. तुम्हाला चेसिंगमध्ये पुढे यायचं आहे तर आता तुम्हाला बाउंड्रीज मिळवणं अनिवार्य झाले, मोठे फटका खेळणं अनिवार्य झालंय आणि त्याच्यासाठी तुम्हाला मात्र आता थोडासा रिस्क घ्यावा लागेल. म्हणूनच तर म्हटलं जातंय ना, खेळ जिंदगी का हो या गाड़ियों का जितने वही है जो सही समय पर गियर बदलती है. आता मात्र गियर बदलण्याची वेळ आलेली आहे, कारण की जिंकण्यासाठी आपण पाहिले तर मग धाव्यांची गरज आहे. हवेत चेंडू खेळला जातोय, पाहतोय या वेळेला स्वतः गोलंदाज झाले होते, परंतु आपण पाहिलं कॅच करू शकले नाहीये. धावा मात्र मिळतील इकडे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर जवळजवळ 2 या 2 धाव्यांनी आपण पाहिलं तर मग धावफलक पुढे सरकले गेले. आता 19 धाव्यांची गरज आहे. 19 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 7-19 या डोळ्याच्या समोर आपल्याला टार्गेट पाहायला मिळेल. विकास गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारे आपण पाहिलं तर चेंडूची हाताळणी करते. थोडंसं आपण बघितलं की पंचांच्या जेव्हा आपण पाहिलं तर जो इशारा आला होता की षटक फिनिश होण्याचा, परंतु
लक्ष मात्र अंतिमच्या टप्प्यापर्यंत विकास यांनी ठेवलं, कारण की चेंडू पडल्यानंतर थोडासा वन होताना पाहायला मिळते. लेग ब्रेक गोलंदाजीची पाहायला मिळते आणि खासियत आहे विकास यांची ती दर्शवली गेली आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय कशा प्रकारे चेंडूच्या हाताने झाली आहे. अगदी 3 यष्टांच्या वरून चेंडू हा ट्रॅव्हल होताना बघायला मिळाला आणि 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आहे. आता जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज. 19चा आकडा आपण बघितला तर जवळच येताना पाहायला मिळतोय, कारण की 19 फेब्रुवारी जगात भारी जीव छत्रपती शिवाजी महाराज यांचे जय नारी आणि 19 फेब्रुवारीचा तो दिवस मात्र याच मात्र महिन्यामध्ये आणि तोच मात्र दिवस आपण पाहिलं तर एक उत्साहाचा दिवस, कारण की उल्लेख करून या 19 तारखेचा मी पुन्हा एकदा. बॉलिंग ट्रॅकवर जाऊया आपण. जयेश पार्ले 6 मध्ये 19 धावा. ज्या चेस करायच्या तर दुसऱ्या बाजूने डिफेंड करायचे आहेत. चांगल्या प्रकारे बॅटिंग करावी लागेल जर सामना जिंकायचा बॅटिंग करणार टीमला. शपल चाले अराउंड द विकेटने गोलंदाजी करत असताना जयेश या टीमचे की फॅक्टर प्लेयर आहेत, कारण की बॅटिंग बॉलिंग ही त्यांची नेहमीच छान. प्रत्येक जेव्हा स्पर्धा खेळला जाते हा संघ योगदान हे देत आहेत, परंतु आता देखील त्यांना तेच द्यायचं. पहिला चेंडू आलाय डॉट. पुढे शपल. या वेळेला मात्र आपण पाहतोय चेंडूवर काउंटर अटॅक केलं जात आहे. फुलटा चेंडू होता, फुल पैसा वसूल मात्र फटका थेट मिड विकेट सीमारेखा पार पाहायला मिळतोय. एवन क्वालिटी बिग ब्रँडेड षटकार 6. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. पाहतोय आपण षटकार आलाय. 13 धाव्यांची गरज असेल. 4 चेंडू आणि 13 धावा. धीमा टाकला या वेळेला आपण पाहिलं तर मग थोडीशी गती कमी केली होती. फलंदाजचा झोन पाहिला आपण तर तो आपण पाहिला तर सोडून मात्र गोलंदाजी केली. लेग प्राईजचा इशारा मात्र मिळेल तिकडे आपण पाहिले तर मग 1 धाव मात्र या वेळेला ना. खास करून काय गोष्ट आहे तर कमलाकडला स्ट्राईक एंडकडे उभं राहणं अनिवार्य होतं, कारण की त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय आणि षटकार ठोकण्याची क्षमता ठेवतोय. अनेक वेळा त्याने कारनामे सिक्सर ठोकून केलेले आहेत, परंतु आता त्याला साथ द्यावी लागेल दयानंदला. फुलटॉस पुन्हा एकदा हवेत. ओहो या वेळेला पाहतोय दुष्काळात 13वा महिना आणि तेच पाहायला मिळालं. एकतर कॅच सोडला तर सोडला आणि त्यावर नतीजा चौकार 4. मॅच मध्ये आपण पाहिलं तर परत येण्याचे मात्र आपण पाहिलं संकेत दिलेत. आपण पाहिली बॅटिंग करणारी टीम लढाई लढत असताना आणि या लढाईमध्ये आपण पाहिलं तर आता 2 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज आहे. बघा मॅच मध्ये आपण पाहिलं तर स्थिती धाव फलकावर आपण पाहिलं तर 24 धावा झाल्यात. 2 चेंडू आणि 8 धावा ह्या हव्या आहेत जिंकण्यासाठी. जबरदस्त आपण पाहिलं तर फाईट बॅक मुकाबला पाहायला मिळतोय. आणि ज्या प्रकारे आतापर्यंत जो शतरक्षकाची झालेली चुकी, कारण की एक मिस्टेक आपण पाहिली आहे तर किती महागात पडते हे क्रिकेटच्या पटलावर एक नाही तर अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे. आत्ता आपण पाहिलं तर खास करून या मॅच मध्ये नेमकं काय आपण पाहिलं तर कोणता संघ आता जिंकेल. 2 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली आहे तर सध्या तरी बॅटरला गरज आहे पाहण्याची आणि नक्कीच संघाला गरज आहे ती म्हणजे 8 धाव्यांची. 2 चेंडू 8 धावा आपण पाहतोय या मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू निर्णायक ठरेल. समोरच्या दिशेने चांगला लॉफ्टेड ड्राइव्ह स्ट्रेट हिट. फिल्डर आलेत. मिस्टेक झाली. पुन्हा एकदा मात्र आपण पाहिलं तर 2 धावा कन्वर्ट केल्या जातात. याचाच अर्थ आपण पाहिलं तर मॅच मध्ये अजून देखील आपण पाहिलं जिवंतपणा आहे. हो, कारण की या वेळेला आपण पाहिलं तर चेंडू असेल 1 आणि एका चेंडू मध्ये जिंकण्यासाठी तब्बल गरज असेल धाव्यांची ती म्हणजेच 6. 1 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. आपण पाहिलं की ज्याप्रमाणे जो एक जेल सुटला होता त्यामुळेच ही संजीवनी मिळाली आहे. ही संजीवनी म्हणजेच एक उमेदची किरण आणि उमेदची किरण पकडून मात्र एक विनिंग स्ट्रोक षटकार गोल्डन षटकाराची गरज आहे. मात्र या वेळेला मात्र ठोकला जाईल का, कारण की जर बॅटिंग करणाऱ्या टीमला आज जर स्वप्न पूर्ण करायचं आहे या स्पर्धेमध्ये चांगलं कार्य करायचं आहे तर हा षटकार ठोकावाच लागेल. परंतु शिवसाई स्पोर्ट्स टीमला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. हो
हा बॉल मिस केलाय. चांगली बॉलिंग म्हणू शकतोय. बॅटरचा मात्र आपण पाहिलं, इंटेन मात्र आपण पाहिलं दिसून आलं नाही. या बॉलवर जर बॅटरने विचार केला असता तर चांगला फटका कन्वर्ट करू शकला असते, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. जिगरा पाहायला मिळाला आणि एक चांगला डॉट चेंडू पाहायला मिळतोय. आणि अशा तऱ्हेने आपण पाहिलं या थरारक मॅच मध्ये आपण पाहिलं, या नाट्यमय मॅच मध्ये आपण पाहिलं तर शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाडा संघाचा मात्र विजय संपादन होताना पाहायला मिळतोय. 2 सामने सलग जिंकत आपल्याला पुढे येताना पाहायला मिळतोय आणि तिसऱ्या राऊंड मध्ये जात असताना पाहायला मिळतोय. प्लेअर ऑफ द मॅच च्या दिशेने देखील आपण जाऊया. प्लेअर ऑफ द मॅच चा मानकरी आहे जे आमचे ऑफिशियल स्कोरिंग पार्टनर आम्हाला सांगतायत. 1 ओव्हर आणि 2 विकेट 7